श्री स्वामी समर्थ सर्वांचं मनापासून माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, असं म्हटलं जातं की संसारातल्या रथाचे दोन चाकं म्हणजे पती आणि पत्नी आहे। ही दोन्हीही चाकं खूप महत्त्वाची आहे। यापैकी एक जरी चाक निखडून पडलं तरी संसाराचा गाडा व्यवस्थित चालू शकत नाही। थोडक्यात याचा अर्थ काय होतो की संसाराचा गाडा चालवण्यासाठी किंवा आपला संसार व्यवस्थित चालवण्यासाठी पत्नी आणि पती दोन्हीही महत्त्वाचे घटक आहे। त्याचबरोबर आपण एक वाक्य नेहमी ऐकत असतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे त्याच्या पत्नीचा हात असतो। याचा अर्थ असा की पती एखादी जॉब करत असेल किंवा त्याचा काही व्यवसाय असेल किंवा तो कामाला जात असेल तर त्याच्यानंतर पत्नी त्याचं घर व्यवस्थित सांभाळत असते आणि सर्वांची प्रेमाने काळजी घेत असते। आजकाल तर प्रत्येक स्त्री ही पुरुषांच्या बरोबरी काम करत असते, तीही बाहेर जॉब करत असते। त्याचबरोबर महिलांनी काही अशा गोष्टी आहेत त्या घरामध्ये ते पाळल्याच गेल्या पाहिजे। आपल्या घरामध्ये आपल्याकडून काही ना काही नकळत चुका घडत असतात आणि त्यामुळे आपल्या घरातील प्रगती आपल्या घराची प्रगती होत नाही किंवा मग आपल्या पतीचा खिसा कायम रिकामाच असतो। तर त्या चुका कोणत्या आहेत तेच आपण आज जाणून घेऊया। त्यामध्ये आपण पहिला नियम म्हणून म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला सांगते बघा, सूर्यास्ताच्या वेळेस म्हणजे जेव्हा सूर्य मावळून गेलेला आहे त्यावेळेस कोणाही कडून दही उसणं घ्यायचं नाही किंवा कोणालाही दही द्यायचं नाही। यामुळे आपला शुक्र ग्रह खराब होऊन आपल्या घरामध्ये खर्च वाढायला सुरुवात होते। त्यामुळे सूर्यास्ताच्या नंतर कोणालाही दही देऊ नये आणि कोणाकडूनही दही घेऊ नये। त्यानंतरचा दुसरा नियम आहे महिलांनी लक्षात ठेवायचा आहे आणि पाळायचा सुद्धा आहे, कारण प्रत्येक महिला आपलं स्वयंपाकघर सांभाळतच असते। ती नोकरी करत असो किंवा काही व्यवसाय करत असो, पण ते घरातील स्वयंपाक करण्याचं काम महिलाच करत असते। म्हणून महिलांनीच हा नियम पाळायलाच हवा। तुम्ही पोळपाटावर ज्या पोळ्या बनवतात किंवा पोळपाट आणि चा वापर तुम्ही दुसरा कशासाठी किंवा पराठे बनवण्यासाठी करत ह्या वस्तू लगेच काम झाले की साफ करूनच ठेवाव्या। ह्या वस्तू साफ न केल्याने तुमच्या घरात खर्चाचं वातावरण वाढू शकते। त्यामुळे ह्या वस्तू वेळेच्या वेळेस साफ करण्याची काळजी घ्या। जणांना या गोष्टीची वैज्ञानिक कारणं सुद्धा जाणून घ्यायची असतात। लोकांना अशा गोष्टीवर विश्वास बसत नाही किंवा अशा आपण ते सांगतो उपाय त्यांच्यावर त्यांना विश्वास बसत नाही, मग त्यांना वैज्ञानिक कारणसुद्धा जाणून घ्यायचे असतात। जरी विज्ञान खूप पुढे गेलं असलं तरी त्याला आध्यात्मिक जोड असलीच पाहिजे। तुम्हाला या गोष्टीचं वैज्ञानिक कारण जाणून घ्यायचं असेल तर अगदी साधी सोपी गोष्ट आहे। सर्वात आधी आपण स्वयंपाकाला सुरुवात केल्यानंतर आपण आधी काय करतो, आधी चपातीचं पीठ मळत असतो। मग ती भांडी म्हणजे आपण पोळ्या केल्यानंतर ती भांडी खरकटी होतात, मग आपण तसेच त्याला बेसिंगमध्ये ठेवतो आणि ती जास्त काळ ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये किटाणू जातात। जीवजंतू जास्त वाढले तर मग काय होणार, आपण आजारी पडणार आणि आपण आजारी पडलं अर्थातच आपला खर्च वाढणार, आपला पैसे डॉक्टरांकडे जाणार। त्यासाठी आपल्याला पोळीची जी भांडी असतात ती जास्त वेळ खरकटी पडू देऊ न देता त्यांना त्वरित स्वच्छ करावी। आशा करते की आता तुम्हाला सर्व कळलं असेल व्यवस्थित। त्यानंतरची तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मळलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका। आजचं युग मला माहीत आहे, आजचं युग खूप धावपळीचं युग आहे, त्यामुळे आपली कामे फास्ट व्हावी, लवकर व्हावी त्यासाठी आपण आधीच कामे करून ठेवतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या कामाचा लोड नाही येणार। कधीकधी महिलांकडून जास्त पीठ मळले जाते, त्यांच्या त्या पोळ्या होतात, मग नंतर उरलेलं पीठ ते फ्रीजमध्ये ठेवून देतात, पण असं केलं नाही पाहिजे।
मडलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगले नाही. आणि दुसरं म्हणजे ते मडलेलं पीठ एका पिंडासमान मांडले जाते. त्यामुळे पीठ फ्रीजमध्ये मडून कधीही ठेवू नका. त्यानंतरची चौथी महत्त्वाची गोष्ट ती प्रत्येक महिलेने लक्षात ठेवावी आणि या गोष्टीचं पालनसुद्धा करावं. जेव्हा तुमचे पती सकाळी घराच्या बाहेर पडतात किंवा ते त्यांच्या नोकरीविषयी किंवा त्यांच्या व्यवसायाविषयी घराच्या बाहेर पडत असतात, तर त्यांना कधीही उपाशापोटी घराच्या बाहेर पाठवू नका. काही का होईना पण थोडंफार खाऊन जाण्याची विनंती त्यांना करा. जेव्हा आपल्या पोटामध्ये काहीही नसतं तेव्हा आपल्याला कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही. अजून जेव्हा पती घराच्या बाहेर जात असेल तेव्हा त्यांच्यासोबत कधीही वादविवाद घालून नका. कोणत्याही प्रकारची भांडणे करून कटकट करून नवऱ्याला घराच्या बाहेर जाऊ नका देऊ. काही पुरुषांना सकाळी घराच्या बाहेर जाताना काही खाऊन जायचं नसेल तर त्यांनी ॲटलिस्ट दही आणि साखर तरी खाऊन जा. कारण या गोष्टी आपल्या कुंडलीतील शुक्र मजबूत करणाऱ्या आहेत. त्यामुळे घरातून बाहेर निघताना महिला असो किंवा पुरुष असतो, बाहेर जाताना थोडी तरी दही आणि साखर खाऊन जायची सवयच लावून घ्या. हा सुद्धा महत्त्वाचा नियम होता. या नियमाचं सुद्धा तुम्ही पालन करू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपला स्वयंपाक होतो आणि आपण सगळा स्वयंपाक झाल्यावर जेव्हा गॅस वटा किंवा गॅस चूल आपली स्वच्छ करत असतो तेव्हा त्या चुलीवर गॅस बंद असल्यावर कोणतेही भांडे ठेवू नका. याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे कधीकधी आपण कोणाला जेवण देत असतो त्यामध्ये 3 भाकरी किंवा 3 पोळ्या ठेवू नका. हा अंक आहे जो स्वयंपाकाच्या वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानला जातो. परिणामसुद्धा आपल्याला बघायला मिळत असतात. त्यामुळे हा नियमसुद्धा तुम्ही लक्षात ठेवावा. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आहे देवपूजेच्या संबंधितला. आपल्याकडे सकाळ संध्याकाळ देवाची पूजा होत असते. प्रत्येकाकडे वेगळी वेगळी पद्धत असेल, ज्याची त्याच्या पद्धतीने तो देवपूजा करत असतो. जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो, जे काही आरती मंत्र स्तोत्र आपण सकाळी म्हणत असतो, असे म्हटले जाते की सकाळच्या देवपूजेमध्ये तुम्ही ते देवघरातील घंटी वाजवू शकता, पण संध्याकाळच्या वेळेस ती घंटी वाजवू नये असे म्हटले जाते. असा नियम आहे. आता ज्याचा विश्वास बसत असेल त्यांनी हे फॉलो करावे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्याच्याने घर झाडत असतो तो म्हणजे झाडू. तो झाडू कोणालाही दिसणार नाही अशा जागी ठेवायचा. म्हणजे कोणी बाहेरून आलं तर लगेच ते झाडू त्याच्या नजरेत आलं नाही पाहिजे असा आपल्याला तो झाडू ठेवायचा असतो. या अशाच काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, त्यामध्ये आपण बऱ्याचदा चुका करत असतो आणि आपल्याला समजतही नाही. आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे ह्या चुका शक्यतो टाळाव्याच. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी भेटूया परत अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.